चलो अब हम प्रार्थना करते हैं, गॉड से बातें करते हैं। हालेलुया, प्रेज लॉर्ड। स्वागत है आपका चिल्ड्रन चर्च में। ये समय है प्रार्थना का। जहाँ कहीं भी अपने स्थानों में खड़े हो सकते हैं, अपने हाथों को उठाकर आंखों को बंद करके हम प्रार्थना करेंगे। आज का प्रे पॉइंट है, हम विश्व भर के सभी लड़कों और लड़कियों के लिए प्रार्थना कर रहे हैं कि उनके हृदय यीशु के सुसमाचार को ग्रहण करने और बचाए जाने के लिए खुले हैं। ये समय प्रार्थना का। हाथों को उठाकर अपने आंखों को बंद करके प्रार्थना करेंगे अन्य भाषाओं में। लीजे बोशा रहा दे रे हे दे रे रे हे दे, लीजे बोशा रहा दा रहा दा, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दा रहा दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दा रे हे दे रे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे हे दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे रे हे दे ए, लीजे बोशा आ, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे हे ए, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे हे दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे दे रे रे हे, लीजे बोशा रहा दे रे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे ए, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे दे हे ए, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दे रहा दे ए, लीजे बोशा जा आ, लीजे बोशा रहा दे रे हे ए, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे, लीजे बोशा रहा दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम में, आमीन। थैंक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। ये समय है परमेश्वर की स्तुति आराधना करने का। तो क्या शुरू करें? Great, let's go! मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है पवित्र जीवन महिमा भरा, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है पवित्र जीवन महिमा भरा, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का। मेरा शरीर है पवित्र जीवन महिमा भरा, मेरा शरीर है मन
आत्मा का। मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का। अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी बातें सीखने वाले हैं। हालेलुया, प्रेज लॉर्ड। ये समय वास्तविकता संग्रह का रविवार 5 तारीख। आज का शीर्षक है आपको डरने की कोई बात नहीं है। लूका 10:19। देखो मैंने तुम्हें सांपों और बिच्छुओं को रोकने का और शत्रु की सारी सामत पर अधिकार दिया है और किसी भी वस्तु से तुम्हें कुछ हानि न होगी। आगे पास्टर बता रहे, आज विश्व में बहुत सी बुराई है और जिस किसी का हृदय परमेश्वर के वचन से भरा हुआ नहीं है वह आसानी से भयभीत हो सकता है। लेकिन परमेश्वर की संतान के रूप में आपको किसी भी वस्तु से डरने की आवश्यकता नहीं है। इसे अंतर नहीं पड़ता कि आपके आसपास क्या हो रहा है। याद रखो, जिस प्रकार यरूशलेम के चारों ओर पहाड़ है उसी प्रकार यहोवा अपनी प्रजा के चारों ओर अब से लेकर सर्वदा तक बने रहेगा। भजन संगीता 125 में 2। इसलिए डरो मत या व्याकुल मत हो, लगातार विश्वास में वचन को बोलो या जानते हुए कि आपकी सुरक्षा और विजय सुनिश्चित है। हालेलुया। वचन अध्याय इफिसियों 6:16। इसे बोलो, ये समय घोषणाओं को अपने हाथों को उठाकर अपने आंखों को बंद करके मेरे पीछे बोल सकते हैं। मेरा विश्वास वह विजय है जो विश्व पर जय पाता है। इसलिए मैं आज और हमेशा विजय में जीता हूँ। हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड। थैंक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। प्रेज लॉर्ड। ये समय घोषणाओं का अपने हाथों को उठाकर अपने आंखों को बंद करके मेरे पीछे बोल सकते हैं। मुझे बुलाया और चुना गया है। परमेश्वर की महिमा हो और आशीष को देखने के लिए मैं उसके प्रेम का अभिव्यक्ति हूँ। मेरा जीवन महिमा, आशीष और प्रेम से भरा हुआ है। मैं परमेश्वर के वचन के प्रकाश में चल रहा हूँ। मेरा जीवन उसके वचन का एक उत्पादक है। मैं वचन से भरा हुआ हूँ। यह मेरे लिए अच्छी सफलता को उत्पन्न करता है। परमेश्वर का वचन मेरा स्रोत है। यह मेरी जरूरत की हर चीज की आपूर्ति करता है। हालेलुया, प्रेज लॉर्ड। थैंक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। प्रेज लॉर्ड, हालेलुया। कशा आहात तुम्ही सर्वजण? बोला, मी आशीर्वादित आहे। आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमचे मित्र, तुमचे भाऊ बहीण जे पण तुमच्या बाजूला आहेत का, प्रेमळ हास्याद्वारे आणि हाय फाय देऊन त्या सर्वांचं स्वागत करू शकता। हालेलुया। मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण उत्साहित आहात ह्या वेळेसाठी, कारण ही वेळ आहे वचनाची। हालेलुया। आणि आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो आहे मंत्र उच्चारण करा। जसं पास्टर क्रिसने सांगितलं, मेकांटेशन। हालेलुया। आणि तुम्ही वाचू शकता प्रेषितांची कृत्ये त्याचा 2रा अध्याय 1 पासून 11 वचन। हे तुम्ही नक्कीच वाचा। तुम्ही पहा इथे काय घडत आहे आणि मी तुम्हाला सांगते इथे थोडं की काय चालू आहे। पेंटकोस्टचा दिवस होता आणि प्रभू येशूचे शिष्य सर्वजण तिथे एकत्र जमले होते, कारण पेंटकोस्टचा दिवस होता आणि ते सर्वजण एका खोलीमध्ये एकत्र येऊन बसले होते आणि अचानक एकूण एक सर्वजण पवित्र आत्म्याने भरले गेले आणि जसं पवित्र आत्म्याने त्यांना सामर्थ्य दिली ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले
आणि सर्वजण अन्य भाषेमध्ये तिथे बोलत होते आणि हे बाहेर तिथल्या लोकांनी ऐकलं ते जे बोलत होते. तर थोडी लोक म्हणायला लागली, अरे हे तर नशेमध्ये आहेत, नशेमध्ये हे बोलत आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण सत्य तर हे आहे की ते आत्मिक इकांटेशन म्हणजेच आत्मिक मंत्र उच्चारण करत होते. हालेलुया. खरं तर हे आहे तरी काय? प्रेज द लॉर्ड. जसं मी सांगितलं, बाहेर जी लोक ऐकत होती त्यांना वाटलं की हे नशेमध्ये आहेत. ते तोतऱ्या भाषेत थांबत थांबत काहीतरी बोलत होते. हालेलुया. आणि यशया त्याचा 28वा अध्याय आणि 11वं वचन, त्यात काय लिहिलं आहे? तोत्र्यांच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल. तो या लोकांशी बोलेल. हालेलुया. जे बाहेर लोक होती त्यांना पण असंच वाटलं की हे तोत्र्या आवाजात बोलत आहे, थांबत थांबत बोलत आहेत. हालेलुया. यशयाच्या काळी त्या लोकांना अन्य भाषेच्या ह्या आशीर्वादाबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांना नव्हतं माहित की अन्य भाषा काय आहे. हालेलुया. यशयाच्या दर्शनामध्ये जसं पवित्र आत्माने त्याला दाखवलं, ऐकवलं, त्याला ऐकू आलं, जिथे असंच होतं. थांबून थांबून तोत्र्या भाषेत काही सांगत आहे. कदाचित ते स्पष्ट नाही आहे, स्पष्ट शब्द येत नाही आहेत. पण हेच कारण आहे की यशयाने तिथे काय सांगितलं? स्तोत्रांच्या द्वारे परभाषेत. हालेलुया. तो या लोकांशी बोले. यशयाजवळ हा सर्वात चांगला मार्ग होता आपलं दर्शन समजावून सांगण्याचा. पौलाजवळ एक मोठं दर्शन होतं. पौलाजवळ एक मोठं दर्शन होतं. कोरिन्थीयांस पहिलं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये पहा पौलाने काय सांगितलं. तो म्हणाला, तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पौलाला समजून आलं की हे जसं ह्या प्रकारे बोलता आहेत, स्तोत्री भाषा नाही आहे, थांबून थांबून बोलणं नाही आहे. हे जे आम्ही करत आहोत, परमेश्वराच्या बुद्धीला आपण बोलत आहोत. हालेलुया. दुसऱ्या शब्दात हा पवित्र आत्मा आहे जो आपल्याला काय देतो? शब्द देतो. ते थांबून थांबून बोलणं किंवा तो आवाज, हा पवित्र आत्मा आहे जो काय करतो? आपल्याला तो शब्द, तो आवाज देतो. असं नाही आहे की आपण आपल्या इच्छेप्रमाणे काही बोलत आहोत, स्तोत्र बोलत आहोत, की आपल्या मनाने आपण काही करत आहोत. नाही नाही नाही. हा पवित्र आत्मा आहे. हे शब्द, हा आवाज जे आम्ही करत आहोत ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे. हेच मंत्र उच्चारण आहे. कांटेशन. हालेलुया. मंत्र उच्चारण, कांटेशन. ते आपण शब्द आणि आवाज काढतो आहे ना. शब्द असू शकतो, आवाज असू शकतो. ते प्रभावी आहे, सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्याने भरलेले ते शब्द, ते आवाज पवित्र आत्मा आपल्याला देतो. जेव्हा आपण बोलत आहोत अन्य भाषेमध्ये, मंत्र उच्चारण, कांटेशन, हालेलुया, तिथे काय होत आहे? आमच्या जवळ शब्द येत आहेत, आवाज येत आहेत. ते काय आहेत? सामर्थ्याने भरलेले आहेत. आणि हेच आपण करतो जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये बोलतो. तुम्हाला समजलं अन्य भाषेमध्ये बोलणं का गरजेचं आहे? हालेलुया. होऊ शकतं की तुम्ही जेव्हा अन्य भाषेमध्ये बोलत आहात तुम्हाला असं वाटेल की एकच शब्द, एकच आवाज पुन्हा 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 बोलत आहोत. कदाचित तुम्ही थांबू इच्छिता पण तुम्ही थांबू शकत नाही आहात. तुम्ही तोच शब्द पुन्हा पुन्हा बोलत आहात. तेच शब्द, तोच आवाज किंवा अजून दुसरी काही गोष्ट ज्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला उत्साहित करत आहे ते तुमच्याकडून नाही आहे. तुम्हाला नाही माहित की ते शब्द कसे येत आहेत. सतत तुम्ही तेच बोलत आहात, सतत तोच आवाज येत आहे. तुम्ही ते सतत निरंतर न थांबता बोलत आहात. आता जरासं घडत आहे, करत राहा, थांबू नका. हालेलुया. कारण काहीतरी खूप अद्भुत होत आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पवित्र आत्म्याने भरून बोलत आहात. ते शब्द,
तो आवाज साधारण नाही आहे, ते सामर्थ्याने भरलेले आहेत. तुम्ही मंत्र उच्चारण करत आहात आत्म्याद्वारे आणि तुम्ही परमेश्वराच्या योजनेला शब्दामध्ये आणि आवाजामध्ये बोलत आहात, जे पवित्र आत्म्याच्या द्वारे उत्साहित आहेत. विश्वास करा, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मंत्र उच्चारण करता, तुम्ही नाही फक्त तुमचं जीवन बदलत आहात, तर बहुतेक पुष्कळ गोष्टी घडत आहेत. अद्भुत बदल घडून येत आहेत. हालेलुया. तर आत्मा त्याद्वारे महान गोष्टी करत आहे. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत, थांबू नका, करत राहा. हालेलुया. जोपर्यंत पवित्र आत्मा स्वतः तुम्हाला नाही थांबवत, तोपर्यंत करत राहा. हालेलुया. आणि हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे प्रार्थनेचा. आणि हेच कारण आहे की पास्टर क्रिस आपल्याला नेहमी उत्साहित करतात, नेहमी अन्य भाषेमध्ये बोला, प्रार्थना करा, जास्तीत जास्त अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. पौलाने पण सांगितलं की मी धन्यवाद देतो की मी सगळ्यात अधिक अन्य भाषेमध्ये बोलतो. सर्वांना माहितीये पौल किती प्रभावी होता आपल्या जीवनामध्ये, आपल्या सेवकाईमध्ये. आणि जेव्हा तुम्ही हे करत आहात, तुमचं जीवन असंच नाही राहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर मग वेळ काढा, जास्तीत जास्त अन्य भाषेमध्ये बोला. जेव्हा तुमच्या जवळ ते शब्द येतात, आवाज येत आहेत, तुम्ही निरंतर बोलत आहात, बोलत राहा, थांबू नका. हालेलुया. जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला थांबण्यासाठी उत्साहित नाही करत. मला पण माहिती आहे की जेव्हा हे होत आहे, काहीतरी अद्भुत घडत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वस्तू बदलत आहेत, ना फक्त तुमच्या जीवनामध्ये, संपूर्ण जगामध्ये परमेश्वराची इच्छा पूर्ण होत आहे. परमेश्वराची सिद्ध इच्छा स्थापित होत आहे. हालेलुया. जसं मी नेहमी तुम्हाला सांगते, ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे, आपल्या मित्रांना पण तुम्ही नक्कीच सांगा. ते करण्यासाठी वेळ काढा, बोला की चला आपण सर्वांनी मिळून अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. आपल्या परिवारासोबत प्रार्थना करा आणि त्यांना सांगा ह्या मंत्र उच्चारण कांटेशन च्या महत्वाला नक्कीच त्यांना सांगा, कारण त्यांनी पण त्या समतही प्रार्थना करा. त्यांना सांगा ते असंच नाही करत आहे, काहीतरी अद्भुत घडत आहे, काहीतरी महान घडत आहे. ते प्रार्थना जेव्हा ते मंत्र उच्चारण म्हणजे कांटेशन करत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. या प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. लॉर्ड, जर तुम्ही हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जीवनाचा प्रभू किंवा स्वामी म्हणून स्वीकार केलं नसेल, तर ही वेळ आहे जिथे तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू तुम्ही बनवू शकता. हालेलुया. तर जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपल्या जागेवरती तुम्ही उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून, आपले डोळे बंद करून, त्याच्या मागून हे बोलणं गरजेचं आहे. आपल्या हृदयामधून विश्वास ठेवून. हालेलुया. तयार आहात तुम्ही? तर माझ्या मागे तुम्ही बोलू शकता. प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करते. मी विश्वास करते की तो माझा आत्मा वाचवण्यासाठी क्रूसावर मेले आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून पुनर्जिवंत केले. आज ते जिवंत आहेत. मी प्रभू येशूला बोलावते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर. मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करते. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे
तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि जर ही तुम्ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वर, मी धन्यवाद देते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी ज्यांनी आज तुम्हाला आपलं जीवन दिलं आहे. अंधकार आणि शैतानाचा यांच्या जीवनावर कुठलाच प्रभाव नाही. येशू यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. यांना आशीर्वाद देते. तुझं वचन, तुझा अनुग्रह आत्म्याद्वारे दैविक स्वास्थ्य यांचं आहे. सुरक्षित आहेत. वचन यांच्या जीवनामध्ये वाढत आहे आणि प्रबळ होत आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे भेटीची. जर तुम्ही ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल आमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलून ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता. जर तुम्ही आम्हाला सेंटर मधून पाहत आहात तर तुम्ही तुमची भेट सेंटर मध्ये देऊ शकता. आता आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो. ही भेट आणण्याची संधी आणि अनुग्रह तू दिलास. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर. जसं आम्ही दिलं आहे, देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावर वाढत आहे. आमच्या जीवनामध्ये कसलीच कमतरता, कसलीच उणीव नाही आहे. लोक मापून, दाबून, उंचावून आमच्या पदरात टाकत आहेत. वाद परमेश्वर, या भेटीवरती आम्ही तुझ्या आशीर्वादांना बोलतो. मी म्हणतो की ही भेट वाढत आहे, मल्टिप्लाय होत आहे. राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि ही प्रार्थना प्रेपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली. आज आपण किती काही शिकलो आहोत. जे पण काही आपण शिकलो आहोत, जे पण आपण काही केलं आहे, ते आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. हालेलुया. चला, या वेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुम्ही आपल्या जागेवरती उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच उभारून, डोळे बंद करून परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद देते परमेश्वर. धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. महिमा देतो. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रेम, करुणा, तुझी दयाळुता, कृपा, तुझं वचन, तुझ्या आत्मा प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी प्रोग्रामला पाहत आहेत. मी धन्यवाद देते. तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढत आहे, प्रबळ होत आहे. वचनाची समज त्यांच्यामध्ये येत आहे. ते यांच्यामध्ये जीवनामध्ये काम करत आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये हे चॅम्पियन आहेत परमेश्वर. आपल्या जीवनाद्वारे तुझ्या ज्ञानाचा सुगंध ते प्रत्येक ठिकाणी घेऊन जात आहेत प्रभू. धन्यवाद परमेश्वर. जर कोणी पण आजारी होता, परमेश्वर, मी त्यांच्यासाठी स्वास्थ्य बोलते. हालेलुया. दैवीय स्वास्थ्य यांचं आहे प्रभू. हा परमेश्वर, हे प्रत्येक प्रकारच्या वाईट लोकांपासून, दुष्टतेपासून आणि वाईटापासून वाचलेले आहेत. धन्यवाद परमेश्वर. हे आशीर्वादित आणि एक आशीर्वाद आहेत. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझ्या मागून बोलू शकता. पिता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या सोबत नेहमीसाठी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमीच माझ्या जीवनामध्ये निवास करेल. जसं मी नेहमीसाठी परमेश्वराच्या गळामध्ये निवास करते. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहितीये आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God
bless you.